आपण बघतोय राहुल गांधी हे वायनाड इथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, पण राहुल गांधी वायनाड इथं उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। ही दृश्य आपण बघतोय राहुल गांधी यांची वायनाड इथं ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यावेळेला काँग्रेस एक भला मोठा रोड शो सुद्धा करणार आहे असं कळतंय। हेलिकॉप्टर त्यांचं उतरलेलं बघायला मिळते आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दीही आपण बघू शकतोय। खूप लांबून घेतलेली ही दृश्य आहेत। मात्र राहुल गांधी दृश्यांमध्ये आपण पाहू शकलो राहुल गांधी उतरलेले आहेत वायनाड इथं ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि संध्याकाळी ते नागपुरामध्ये सभा सुद्धा घेणार आहेत। सगळेच नेते प्रचाराला लागलेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज उमेदवारी अर्ज तिसऱ्या टप्प्याचा भरण्याचा शेवटचा दिवस आणि राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज आज वायनाड इथं दाखल करतील। प्रियंका गांधी त्यांच्या सोबत आहेत का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता तरी दृश्यांमध्ये आपल्याला राहुल गांधी बघायला मिळतात आणि खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांना वेलकम करण्यासाठी। इथून काँग्रेसचा रोड शो असेल आणि त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळते। वायनाड केरळ इथली ही थेट दृश्य आहेत। राहुल गांधी हेलिकॉप्टर मधून उतरल्याची ही दृश्य आपण बघतो आहोत। कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात राहुल गांधींची भेट घेत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत पुढच्या प्रवासासाठी। पुष्पहार अर्पण करून त्यांना वेलकम केलं गेलंय आणि आता ते पुढे रोड शो आणि तिथून अर्ज भरण्यासाठी निघतील। प्रियंका गांधी सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात। राहुल गांधी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दोन ठिकाणाहून ते लढत आहेत। वायनाड इथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते वायनाड इथं पोहोचलेले आहेत। केरळच्या वायनाडची ही दृश्य आहेत। आपल्या कारमध्ये बसण्यापूर्वी सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेताना ते बघायला मिळत आहेत। काँग्रेस नेत्यांची भेट घेताना ते बघायला मिळत आहेत। आपला भाऊ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, त्यामुळे प्रियंका सुद्धा अर्थातच त्यांच्या सोबत आहेत। त्या स्वतः कंबर कसून उत्तर प्रदेश अक्षरशः पिंजून काढतायत आपल्या भावासाठी सुद्धा, काँग्रेस पक्षासाठी सुद्धा आणि सोनिया गांधी आपल्या आई यांच्यासाठी सुद्धा। पण आज वायनाड इथे उमेदवारी अर्ज जेव्हा आपला भाऊ म्हणजेच राहुल गांधी दाखल करायला जात आहेत तेव्हा त्या त्यांच्या सोबत असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। खूप मोठ्या प्रमाणात केरळच्या वायनाड इथं उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचा रोड शो असेल त्याचीच ही गर्दी आपल्याला बघायला मिळते। राहुल गांधींच्या नावाचा जयघोष सुरू आहे। काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते एकवटलेले बघायला मिळत आहेत। दोन दृश्य एका वेळेला आपण बघतोय। एका बाजूला वायनाड केरळ इथली रस्त्यांवरची दृश्य जिथे काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आहे। याच रोड शो मध्ये आता स्वतः राहुल गांधी प्रियंका गांधी सुद्धा सहभागी होतील आणि तिथून पुढे ते अर्ज भरायला जातील। सगळे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना खूप मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत असलेलं आपण गेले काही वर्षांपासून बघतो आहोत, गेल्या काही निवडणुकांमध्ये बघतो आहोत आणि तेच चित्र या निवडणुकीमध्ये सुद्धा बघायला मिळतंय। भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कुठलाही नेता हा जेव्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला जातो तेव्हा अशा प्रकारे शक्ती प्रदर्शन करतो आणि आत्ताची ही दृश्य आपण बघतोय वायनाड केरळ इथली। काही वेळापूर्वी हेलिकॉप्टर मधून जेव्हा राहुल गांधी वायनाड इथं उतरले तेव्हाची दृश्य आपण बघत होतो आणि आता रोड शो मध्ये सहभागी झालेले राहुल गांधी आपल्याला बघायला मिळत आहेत। प्रचंड गर्दी वायनाड इथं झालेली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांची ही गर्दी आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाड इथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला जात आहेत आणि प्रियंका गांधी त्यांच्या बहीण त्यांच्या सोबत आहेत।
राहुल गांधी 2 जागांवरून निवडणुकीला सामोरे जात आहेत। आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी याविषयी अधिक बोलूया। प्रशांत, काय सांगाल, ही रोड शो दरम्यानची गर्दी वायनाड इथं बघायला मिळते। राहुल गांधी रोड शो करतील आणि मग आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। प्रियंका गांधी त्यांच्या सोबत आहेत, काय अधिक सांगता येईल? बरोबर आहे, प्रियंका गांधी यांच्या सोबत आहे, राहुल गांधीच्या सोबत आहे आणि एक मोठा रोड शो केला आहे। वायनाडच्या पूर्ण रस्त्यांवरतून प्रचंड गर्दी आणि एक प्रकारचं नवीन प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय। आणि यातून जर बघितलं तर आनंद ज्यातून वायनाडमध्ये आणि सोबतच जर बघितलं कमिटीमध्ये जे निवडणूक लढत आहे आणि एक प्रकारे मोठं आनंदाचं वातावरण असंच बनावं लागेल। स्टुडिओ नक्की, मात्र किती वाजताच्या दरम्यान ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील याविषयी काही कळू शकलेलं आहे का? 2 ठिकाणाहून ते निवडणुकीला सामोरं जात आहेत, तर त्याविषयी काय सांगता येईल? वातावरण काय आहे वायनाड इथलं पण? आणि अर्थातच आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलूया। मात्र आपण बघतोय वायनाड इथं जो रोड शो काँग्रेसतर्फे केला जातो आहे त्याची ही दृश्य आहेत। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या एका फेसबुक पोस्टनं राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिलेली आहे। क्षीरसागर यांनी वज्रमूठ असलेल्या फोटोसोबत लढा अशा आशयाची पोस्ट केल्यानं ते कोणाविरुद्ध लढा उभारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली। क्षीरसागर भाजपमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारणार का की एनसीपी नेत्यावर दबाव वाढवणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया। सागर, काय अर्थ घ्यायचा क्षीरसागर यांच्या या फेसबुक पोस्टचा, या इमेजचा? गेल्या काही दिवस झालं जयदत्त क्षीरसागर हे भाजपाच्या वाटेवर आहे, ही राजकीय वर्तुळातली चर्चा आहे। पण जयदत्त क्षीरसागर यांनी वेळोवेळी त्याचं खंडन केलेलं आहे। सागर, आता जी काही माहिती मिळते त्यानुसार जयदत्त क्षीरसागर हे उद्या बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांचा मेळावा घेत आहेत आणि त्यामध्ये ते भूमिका स्पष्ट करतील असं म्हणलं जातं। पण गेल्या काही दिवसांमध्ये जयदत्त क्षीरसागर हे अजित पवार यांच्या नको तितक्या इंटरफेअरमुळे, हस्तक्षेपामुळे आणि धनंजय मुंडे यांना नको तितकं देत असलेल्या अधिक महत्वामुळे जयदत्त क्षीरसागर हे अस्वस्थ आहेत। कदाचित जयदत्त क्षीरसागर यांची हीच अस्वस्थता भाजपच्या तिथल्या स्थानिक नेत्या पंकजा मुंडे या हेरतील आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या दरम्यानच जयदत्त क्षीरसागर हे भाजपाची वाट धरणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की परत एकदा धनंजय मुंडे आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे स्थानिक नेते आहेत यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी जयदत्त क्षीरसागर अशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत। याकडे सगळ्यांचं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नक्की, त्यामुळे उद्या नेमकी ते काय भूमिका स्पष्ट करतात याकडेच अर्थात लक्ष असेल सगळ्यांचं। धन्यवाद सागर, आपण ही माहिती दिल्याबद्दल। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघांमधून देखील निवडणूक लढवणार आहेत। 3ऱ्या टप्प्यात वायनाड मतदारसंघात निवडणूक होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान राहुल गांधी आज अर्ज भरणार असून कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे। ही थेट दृश्य आपण वायनाड केरळ इथून बघतो आहोत। किती मोठी गर्दी काँग्रेसच्या राहुल गांधींच्या रोड शोला आहे। राहुल गांधी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करायला जात आहेत तेव्हा आहे हे आपण बघतोय। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वायनाडमध्ये रॅली काढतायत आणि त्याचीच ही दृश्य। महत्त्वाची बाब म्हणजे मुस्लिम लीगने देखील राहुल गांधी यांना पाठिंबा दिला असून प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसलेली आहे। ही काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी आहे वायनाड इथं, केरळच्या वायनाड या ठिकाणी आता काँग्रेसचा रोड शो आहे। राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करतायत तेव्हाची ही दृश्य।